चला ड्रॉइंग बंद करायचं असतो. 18 नंबरचा क्वेश्चन आपण चर्चा करणार आहे. द डेन्सिटी ऑफ सॉलिड मेटल स्फिअर इज डिटरमाइंड बाय मेजरिंग इट्स मास अँड डायमीटर. द मॅक्झिमम एरर इन द डेन्सिटी ऑफ ए स्फिअर इज मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ ए स्फिअर. तो दिलाय तुम्हाला x/100%. x/100% असं त्याने दिलेलं आहे. नेक्स्ट, इफ द रिलेटिव्ह एरर इन द मेजरिंग ऑफ ए मास del m upon m हा दिलाय तुम्हाला किती दिलाय 6% अँड डायमीटर म्हणजे del d upon d तो दिलाय तुम्हाला 1.5% आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इज काय काढून द्यायचं मला x ची व्हॅल्यू काढून द्यायची. चला सुरू करायचं. मला एक सांगा, मी जर म्हटलं डायमीटर काय असतं 2 टाइम्स ऑफ r असतं. 2 टाइम्स ऑफ r असतं. मग जर मी म्हटलं r काढायचं तर म्हणशाल d/2 एवढंच तर म्हणशाल तुम्ही d/2 आणि काय दिलं तुम्हाला सॉलिड स्पेअर दिलेले. स्पेअर म्हटलं तर व्हॉल्यूमच काढायचं नाही, व्हॉल्यूम नाही काढायचं, डेन्सिटी काढायचं. डेन्सिटी म्हणजे काय रे, डेन्सिटी म्हणजे काय मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच मास डेन्सिटी व्हॉल्यूम काय येणार आहे 4/3 πr³ बनणार आहे. मग मास जशाच असतं 4/3 जशाच असतं पाय r ची व्हॅल्यू काय टाकणार आपण आता d/2 त्याचा काय त्याचा ब्रॅकेट क्यूब म्हणजे किती झाला m 4/3 जशाच असतं पाय हे काय झालं d³/8 हे काय भेटलं मला डेन्सिटी. हे काय भेटलं मला डेन्सिटी. बस याला काय एरर मध्ये ऍडजस्ट कर del rho upon rho del m upon m प्लस याचं काय बनणार आहे का नाही, याचं काय बनणार आहे का नाही. म्हणजे काय 2 टाइम्स ऑफ del d upon d काय डाऊट आहे 2 टाइम्स ऑफ del d upon काय काय झालं अरे पटकन बोला पुढे उचल द्या मला. del m upon m ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला del m ची व्हॅल्यू किती दिली 6% दिले प्लस 3 आणि आगे दिले 1.5 दिलेला आहे म्हणजे किती होणार 6 15 त्रिक 45 म्हणजे किती झाले 10.5 हे काय मिळालं मला पर्सेंटेज मिळालं. ठीक आहे. आणि आपल्याला दिलंय त्यांनी x बाय काय दिलं त्यांनी 100 दिलाय. x बाय काय दिलं तुम्हाला 100. आता मला जे काय मिळालं काय मिळालं होतं इथं x/100 x मिळत होतं पण त्यांनी काय केलं डिवाइड मध्ये 100 केलं. इकडे जर डिवाइड मध्ये 100 केला असेल तर इकडे पण मला काय करावं लागेल 100 ने डिवाइड करावं लागेल. तर काय होणार तुमचा 0.105. मग x ची व्हॅल्यू किती आली 0.105. ऑप्शन नंबर सॉरी उलट झालं. इथं मला काय करावं लागेल 100 ने ना हा 100 इकडे x काढायचं आपल्याला x काढायचं म्हणजे हा 100 इकडे मल्टिप्लाइड आहे डिवाइडला इकडे तर काय होईल मल्टिप्लाइडला असं होईल 10.5 इंटू किती 100 म्हणजे किती 1050. x ची व्हॅल्यू किती झाली 1050. ठीक आहे.